नमस्कार मित्रांनो. तर आपण संध्याकाळी 6च्या नंतर चार्ट ॲनालिसिस करून सिल्वरमध्ये ट्रेड घेतलेला आहे. तर आपलं स्टॉप लॉस हा 900 पॉईंटचा, फर्स्ट टार्गेट 1200 पॉईंट, तर सेकंड टार्गेट 3700 पॉईंटचा आहे. तर पाहूया काय होतं आहे. आपलं फर्स्ट टार्गेट अचीव झालेलं आहे. ज्यावेळेस तुमचं फर्स्ट टार्गेट अचीव होतं आहे त्याच्यानंतर जर तुमचे 2 लॉट असेल तर एक लॉट एक्झिट करा आणि दुसरा लॉट बाईंग प्राईजला स्टॉप लॉस आणा. तुम्हाला वाटलं तुम्ही दोन्ही एक्झिट करू शकता. बऱ्याच जणांना काय सवय असते का मार्केटमध्ये काल काय झाले, ह्या वेळेस मार्केटमध्ये काल काय झाले याप्रमाणे ते ट्रेड घ्यायला जातात. पण मार्केट 99% कालच्यासारखं चालत नाही. तुम्ही चार्ट ॲनालिसिस करून ट्रेड घ्या. काल काय झाले ते बघून मार्केटमध्ये कधीच ट्रेड घेऊ नका. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो. तर आपण संध्याकाळी 6च्या नंतर चार्ट ॲनालिसिस करून सिल्वरमध्ये ट्रेड घेतलेला आहे. तर आपलं स्टॉप लॉस हा 900 पॉईंटचा, फर्स्ट टार्गेट 1200 पॉईंट, तर सेकंड टार्गेट 3700 पॉईंटचा आहे. तर पाहूया काय होतं आहे. आपलं फर्स्ट टार्गेट अचीव झालेलं आहे. ज्यावेळेस तुमचं फर्स्ट टार्गेट अचीव होतं आहे त्याच्यानंतर जर तुमचे 2 लॉट असेल तर एक लॉट एक्झिट करा आणि दुसरा लॉट बाईंग प्राईजला स्टॉप लॉस आणा. तुम्हाला वाटलं तुम्ही दोन्ही एक्झिट करू शकता. बऱ्याच जणांना काय सवय असते का मार्केटमध्ये काल काय झाले, ह्या वेळेस मार्केटमध्ये काल काय झाले याप्रमाणे ते ट्रेड घ्यायला जातात. पण मार्केट 99% कालच्यासारखं चालत नाही. तुम्ही चार्ट ॲनालिसिस करून ट्रेड घ्या. काल काय झाले ते बघून मार्केटमध्ये कधीच ट्रेड घेऊ नका. धन्यवाद.